हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मी राईड्स एनिथिंग. आणि आय होप की तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि हेल्दी असाल. मस्त आता फ्रेश होऊन आले आणि आयुष्यात मस्त फ्रेश होणं आणि आवडीचे कपडे घालणं आणि आवडीचा नाश्ता करणं यापेक्षा परम सुख आणखी काय असू शकतं. माझ्या सगळ्यात आवडीच्या नाश्त्यामधून एक नाश्ता आहे उपमा. या सगळ्यांनी उपमा खायला. कधी आर उपमा ले खायचं कंटाळा येतो. चला, आज भाजीला काही नाही आहे. आज शुक्रवार आहे ना, आमच्या इथं शुक्रवारचा बाजार असतो. बाजारातून आणावंच लागेल आज काहीतरी. चला, आज दिवस ब्लॉग आपला कंटिन्यू राहील. दिवस झाले मी ज्वारी पाण्यात टाकली होती, छान फर्मेंटेड झाली. वासावूनच समजतं. थांबा तुम्हाला दाखवते मी. काहींना मूड पण आले. छान मस्तपैकी फर्मेंटेड झाली बघा. आता हिला धुवून वाळू घालते. चला, माझी तयारी झाली शुक्रवार बाजारात जाण्याची. भाजीला काहीच नाही आहे, नाही तर एवढ्या गर्दीत मी पण नाही जात. बघू आता ऑटोनी जाऊन ऑटोनी येऊ. पण झालं एक दिवस आड एक दिवस आड वरणच चालू आहे. भाजीला काहीच यायलं नाही. आता जाऊन घेऊन येते. चला निघतो. आणलं दाखवते तुम्हाला. मिरच्या 200 रुपये किलो आणल्या. लाल तिखट संपलं माझं, तर मला हेच दळून आणलेलंच आवडतं बाई. ते 10 रुपयाची पुडी आणावं दुकानातून, तर एका भाजीला स्फूर्ती मला तर ती परवीन. आणि लाल मिरची 10 रुपयाला लगे. आता आलं जस्ट शुक्रवारच्या बाजारातून. आणि प्राचीला पण ओझ झालं तर भरपूर. घरी आल्या आल्या तिने कूलर लावलं, एक बॉटल पाणी पिलं दोघी जणी आणि बसलो. आता तिचं सारखं चाललं, मम्मी झालं का झालं का झालं का. तिला ओझ होऊ लागलं. कारण टरबूज, पत्ताकोबीचा मोठा गट्टा, भाजीपाला एवढा मोठा दाखवतो भाजीपाला, तो ओझ झालं तिला. मोठा गट्टा दिला 20ला. हे 10चे 3. मेथी चांगली वाटू लागली तर मेथी घेतल्या. आणि भेंडी पण 10ची अर्धा किलो दिली. छान आहे ना भेंडी बी. आणि बैंगनचं 10चे अर्धा किलो होते पुढं, पण हे बी अर्धा किलोच आहे. पण म्हणजे टोपलं होतं. यात कसं थोडंफार हे बी निघतं, म्हणजे खिडकी पण एखाद्या वेळेस निघते एक दोन असे. आता ते टोपलं होतं घेतले. बघा हे मोठं आहे ना, हे खिडकी आहे थोडंसं. बाकी चांगले आहेत सगळे. आणि हे दोडके पण 10चे अर्धा किलो. कारले नाही दिले त्या माणसानी, 10चे पावशेर कारले. थोडी क्वालिटी चांगली होती. 10चे पावशेर आणले मी. आणि कैऱ्या काय किलो घे की. कैऱ्या महाग आहे अजून सध्या. 50च्या अर्धा का कितीच्या 40च्या अर्धा असंच काहीतरी आहे कैऱ्या. आणि आलू छोटी साईज आणली मी. 10 रुपये किलो. मोठे पण पुढं 10 रुपये होते, पण अलीकडे घेऊन टाकले मी. म्हटलं जाऊ द्या, घेतल्यावर काय. कांदे 15 आणले. कांदे जुना कांदा नाहीये, नवीनच कांदा आहे. जाऊ द्या, घेतला. आता अजून स्वयंपाक राहिला. पोळ्या वगैरे पाहते आता किती आहे. एकदा आपला राष्ट्रीय परिधान पोशाख ग्रहण करते, गाऊन घालते, जर मोकळं. साडीचं बी एवढं काही नाही म्हणा. तर एवढा भाजीपाला लावला की स्वयंपाकच करायचा. सकाळच्या पोळ्या असन 5-6, त्यांच्या पुरत्या 2-3 ताज्या केल्या की झालं. थोड्याशा करावं लागून. पण आता हे भाजीपाला आणून बी याच्यातलं बी काय करावं समजत नाही. तर बघते काहीतरी आहे. त्यांना हे दोडक्याचा ठेचा खूप आवडतो. बरंच काय बनवत असं एवढं काही हार्ड नाही, पण मला दाखवता आलं तर दाखवते मी कसं बनवते म्हणून. याला फक्त शिलून घेते. हा इथला भाग असा जास्त निब्बर असा असतो ते नाही घेत. बाकी याला काय करते माहिती का,
खलबत्त्यात कुटते, साफ करून कुटते आणि मग कांदा टोमॅटो थोडेसे ओबडधोबड शेंगदाणे कुटून टाकते आणि असं परतू घेते याला. लसण हिरवी मिरची ते कुटून टाकून. तर मागच्या वेळेस केलं तर आम्ही इतकी छान झालत हे. धुन आणलं त्याला. आरूला आवडते बरं ही कैरी गोड असते ना. आल्या आल्या म्हणती मम्मी मला का आणलं. म्हटलं टबूज आणलं ग तुला. तिला खायची होती स्ट्रॉबेरी, पण आता स्ट्रॉबेरी कमी झाली स्टॉक. मोबाईल असं इथं ठेवू का दिसेल. आता स्ट्रॉबेरीचा कमी झालेला आहे स्टॉक. स्ट्रॉबेरी अख्ख्या मार्केटमध्ये नव्हती. मध्यंतरी 50चे 2 बॉक्स देऊ लागले. ते डबे येतात ना त्याचे, त्यावेळेस मी तिला 2-2 डबे आणून बऱ्याचदा खाऊ घातली. पण आज मी लई शोधली तिच्यासाठी, कारण ती घरून म्हणे हा जाय म्हणून तू मला मस्त स्ट्रॉबेरी आण. अख्ख्या मार्केटमध्ये काही स्ट्रॉबेरी नाही भेटली. टरबूज आणलं बाई मी. टरबूज उधळलेच असं 20-20 रुपयाला एवढाले होते. फ्रीज मध्ये ठेवून दिला. आता आरूले आरडायली. आरू आरडू नको ना. ते दीदीने कापला तो खा. कैरीची चटणी तर दाखवून तुम्हाला उद्या बनवून ब्लॉग कैरीच्या चटणीचा वगैरे. आज आता होईन नाही काय माहित नाही. आता दाखवता आलं तर दाखवून. मच्छर काटलं लई डसायला मानीला कचवा लावावं लागन. चला आता बघते, विचार करायला कारलं करू का दोडकं करू का भेंड्या करू का मेथीची भाजी करू. एक काम करते, ते आल्यावर त्यांना विचारते आणि मग करते. भोपळा पण छान 5 रुपयालाच दिला त्या भैयाने मला. 10चे 2 म्हणे. माझ्याकडे चिल्लर 5 होते तर मी एक घेतला. म्हणलं याच्यात भाजी बी होऊन जाते. आणि मिरच्या निसावं लागणार तर उद्या निसन. वाळलेल्याच आहेत अशा, पण उद्या उन्हात टाकते निसते आणि लगेच दळून बी आणते. दुकानचं तिखट परवडत नाही. तुझं येतं ते 10 रुपयात. मला तर तेवढं एकाच भाजीला लागतं. आमच्या भाज्या खूप असं चरचर असत्या. लावते एवढा भाजीपाला. कांदे आणि आलू तर एका ठिकाणीच जातील. बाकी हे सगळं फ्रीजमध्ये जाईल. मिरच्या वरतीच राहत्या. पत्ता गोबी हे जास्त सहसा मी फ्रीजमध्ये कोमत नाही भाजीपाला. मला वर दिसला ना तेवढा फास्ट मायकून करण्यात येतो. ए आरू दांगडू करू नको ना. व्हिडिओ सुरू केला की आरूची बडबड सुरू होती. ती बडबड करायला लागली की मी अजून मोठ्याने बोलते. इकडे इकडे येऊन दाखव सगळ्यांना काय ते. हा काय सांग आता. आंब्याची कातली ती मधातली कोय निघली का ग एवढ्या छोट्याला काय रे असून. निब्बर निघाले नाही ना. पण ह्या आहे ना आंबट नसते यार. मला ना आंबटवाल्या जरा दुसऱ्या जातीच्या नेक्स्ट टाइम येईन ना तेव्हा. आता पावसामुळं खूप नुकसान झालं असं. पण आरू शांत बस ना जरसं. कालच्या गारपिटीने यांनी कैऱ्या गळल्या बी असून छोट्या छोट्या. दूधवाले मामा म्हणत होते ते गळून गेल्या म्हणे बऱ्याच. कमी येईन कैऱ्या यावेळेस, नाही तर महाग होईल. ह्या अशा गोड गोड राहत्या जरशा. आणि यांनी पोट दुखतं माझं तर. म्हणजे लास्टला तर लई निब्बर येते. आता तरी साईज छोटी यायची. आंबट आंबट येते ना त्या आवडत्या मला. म्हणजे कसं त्याला वाफवून आणि मस्त मोहरीची फोडणी देऊन गुळ टाकून मस्त गुळ आंबा पोळी संग भारी लागतो तो. मला रेसिपी सांगायलाच तर तोंडाला पाणी आलंय माझ्या. चला आवरते बाई पसारा. कोणी येणार आहे पसारा आवरायला नाही का. बघते आता काय करू. यांना वांग लय आवडतं यायला. मला वाटायला तर वांगच करावं. बऱ्याच दिवसांनी वांग बनवलं नाही. वांग वड फेमस आहे आमच्या इथं. 2 किलो बी आणलं तर वांग्याला कोणीच कटळत नाही. आम्ही नाही आणि ते बी नाही. कारल्याची मी म्हणलं मस्त एखादी रेसिपी दाखव कारल्याची, त्याच्यामुळे कारले आणले. चला दुपारी मला एक रेसिपी शूट घ्यायची होती, पण वातावरण हे असं होऊन चाललं ना त्याने काहीच इंटरेस्ट नाही राहिला.
आणि दुपारनंतर तर उठलो, घर झाडझूड केली आणि आवरायलाच भिडलो आम्ही बाजारात जायचं म्हणून. जाताना पायी गेलो आम्ही दोघी, येताना आलो आठवून. चला आता हे लावते आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला. आजचा व्हिडिओ मोबाईल थोडा तिरका बसलाय का हा. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.